आज आपण बनवत आहोत तव्यावरचं पिठलं. साहित्य बघूया. बेसन, कोथिंबीर, लसूण, शेंगदाणे आणि एक बारीक चिरलेला कांदा. तव्यावर तेल गरम झाले की त्यामध्ये घालूया हिंग, मोहरी छान तडकली की जिरे घालूया, लसूण, हिरव्या मिरचीचे काप आणि शेंगदाणे घालून 2 मिनिट परतून घेऊया. शेंगदाणे छान परतले की त्यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला कांदा, हळद, अगदी चिमूटभर मसाला, धना जिरा पावडर आणि अगदी थोडे तिखट घालायचे आहे. लाल तिखटामुळे पिठल्याला खूप छान चव येते. चवीपुरते मीठ घालूया. मिठामुळे कांदा छान शिजतो आणि 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. बघा कांदा छान शिजला आहे. आता पाणी घालूया आणि पाण्याला उकळी आली की आपल्याला थोडे थोडे बेसन घालायचे आहे आणि सतत ढवळत राहायचे आहे, म्हणजे मोठ्या गाठी होणार नाही. ही भाजी टोटल आपल्याला 10 मिनिट शिजवून घ्यायची आहे. गॅस मंदच ठेवायचा आहे. 2 वाफा काढून घेऊया. एक वाफ 5 मिनिटाची, पहिली वाफ, दुसरी वाफ. बघा पिठले शिजले आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. हे पिठले ज्वारीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते चवीला. आणि सोबत पनीर फ्राय, आळीव लाडू, गिलक्याची भाजी, तो क्या कहने, वाह क्या बात है. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत चविष्ट खा, खुश रहा.